And it's a six. मुकुल चौधरी हे कुल का नाम. एक गोष्ट सांगतो तुला, शेवटच्या फक्त एका बॉलवर विजयासाठी फक्त एक धाव हवी होती आणि त्या एका रनसाठी अख्खं ईडन गार्डन्स थरथरत होतं. हा मॅच नव्हता भावा, ही होती एक रणभूमी. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, IPL 2026चा असा सामना जो तू आयुष्यात कधीच विसरणार नाहीस. आज आपण जाणार आहोत थेट कोलकात्याच्या त्या ऐतिहासिक मैदानावर, जिथे माती पण बोलते आणि हवा पण खेळते. ईडन गार्डन्सचा प्रत्येक प्रेक्षक सामना फक्त बघत नाही, तो क्रिकेट जगतो. टॉस जिंकला रिषभ पंतने आणि त्याने घेतला बॉलिंगचा निर्णय. का? कारण त्याला वाटलं होतं की या खेळपट्टीवर सुरुवातीला बॉलर्सना मदत मिळेल. पण भावा, पंतला हे माहीत नव्हतं की आज KKRचे बॅट्समन कोणत्या डेंजर मूडमध्ये मैदानात उतरलेत. मैदानात उतरले KKRचे दोन वाघ, कॅप्टन अजिंक्य रहाणे आणि फिन ॲलन. पहिली गोळी घेऊन आला मोहम्मद शमी. आणि मित्रांनो, शमीचा पहिला ओव्हर म्हणजे काय सांगू. बॉल कधी आत जातोय, कधी बाहेर वळतोय, तर कधी उसळी घेतोय. फिन ॲलनसारखा खतरनाक बॅट्समन सुद्धा शमीची ती धार बघून गप्प उभा राहिला. पण अजिंक्य रहाणेनं शेवटच्या बॉलवर आपल्या बॅटचा क्लास दाखवला. एक जबरदस्त टायमिंगचा चौकार. बस मित्रांनो, तिथेच कळलं होतं, आज आपला मराठमोळा रहाणे नाद खोळा खेळणार. दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रिन्स यादव आला आणि फिन ॲलनने त्याला 2 खणखणीत चौकार ठोकले. पण तिसऱ्याच बॉलवर फिननं पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला. बॉल हवेत गेला आणि तिथे बाउंड्री लाईनच्या अगदी किनाऱ्यावर उभे असलेल्या दिग्वेश राठीनं एक अशक्य वाटणारा कॅच पकडला. अवघ्या 9 बॉलमध्ये 9 रन्स करून फिन ॲलन माघारी परतला. पण मित्रांनो, मैदानात एंट्री झाली एका युवा रक्ताची, अंकुश रघुवंशी. आणि त्यानं आल्या आल्या सांगितलं, भावा, माझ्यापासून सावध रहा. इथून सुरू झाली ती पार्टनरशिप ज्यानं ईडन गार्डन्सला अक्षरशः हलवून सोडलं. रहाणेचा अनुभव आणि अंकुशचा जोश, हे दोघं जेव्हा एकत्र आले ना, तेव्हा LSGचे बॉलर्स डोळे मिटून बसले होते. आवेश खान बॉलिंगला आला आणि अंकुशने त्याला एकाच ओव्हरमध्ये 3 चौकार मारले. एकाच ओव्हरमध्ये 16 रन्स. भावा, कॅप्टन रिषभ पंतच्या कपाळावर अक्षरशः घाम सुटला होता. 50 रन्सची पार्टनरशिप पूर्ण झाली आणि तेव्हा ईडन गार्डन्समध्ये जो कल्लोळ झाला ना, तो कोलकात्यात नाही तर पुण्यात सुद्धा ऐकू आला असता, इतका कडक होता. पण मंडळी, क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे कुणीच सांगू शकत नाही. दिग्वेश राठीने अशी काही मॅजिक डिलिव्हरी टाकली ना, की सेट झालेला अजिंक्य रहाणे पूर्ण चकवा खाल्ला. चेंडू हवेत गेला आणि थेट मोहम्मद शमीच्या सुरक्षित हातात. 41 रन्सवर रहाणे बाद झाला आणि KKRच्या तंबूत एकदम शांतता पसरली. पण हा तर फक्त ट्रेलर होता मित्रांनो. पुढच्याच ओव्हरमध्ये मणिमारन सिद्धार्थने अंकुशला जाळ्या तोडलं आणि 45 रन्सवर तोही माघारी परतला. त्यानंतर मैदानात आला रिंकू सिंग. पण 7 बॉल्समध्ये फक्त 4 रन्स काढून तो चक्क क्लीन बोल्ड झाला. एका क्षणात KKRची बॅटिंग लाईनअप पत्त्यासारखी कोसळली. रिषभ पंतने जे गणित मांडलं होतं ते अक्षरशः खरं ठरलं. पण KKRमध्ये असा एक माणूस होता जो कुठल्याही गणिताला भीत नाही. तो म्हणजे रोमन पॉवेल. 17व्या ओव्हरमध्ये पॉवेलने प्रिन्स यादवचा अक्षरशः धुव्वा उडवला. 1 सिक्स, 2 खणखणीत 4, एकाच ओव्हरमध्ये 17 रन्स. कॅमेरून ग्रीन सुद्धा आता जागा झाला होता. त्याने मोहम्मद शमीला लॉंग ऑनच्या वरून असा काही गगनचुंबी 6 मारला ना, की जणू त्याने चेंडूला सांगितलं, तू इथेच थांब, मी मागून येतोय. आणि अशा प्रकारे KKRने लखनौसमोर 181 रन्सचं एक मोठं आव्हान उभं केलं. लखनौची फलंदाजी आणि नरीनची फिरकी. आता बारी होती लखनौची. मैदानात उतरले मिशेल मार्श आणि एडन मार्करम. मार्शने पहिल्याच बॉलवर वैभव अरोराला चौकार ठोकून आपले इरादे स्पष्ट केले. नवदीप सैनीला मार्करमने टार्गेट केलं. एका ओव्हरमध्ये 18 रन्स. LSGचे फॅन्स जोरात ओरडत होते, हा मॅच आमचाच आहे. पण थांबा मित्रांनो, वैभव अरोरा अजून संपला नव्हता. त्याने एकाच ओव्हरमध्ये मार्करम आणि मार्श या दोन्ही ओपनर्सना बाद करून मॅचचं पूर्ण मोमेंटम KKRच्या बाजूने फिरवला. आता मैदानात आला कॅप्टन रिषभ पंत. पण 10 रन्स काढून तोही तंबूत परतला. निकोलस पूरनने सुद्धा फक्त 13 रन्सवर गुडघे टेकले. सुनील नरीनने आपल्या फिरकीची अशी काय जादू केली की लखनौची बॅटिंग लाईनअप एक करून कोलमडत होती. आयुष बदोनीने 34 बॉल्समध्ये 54 रन्सची झुंजार खेळी खरी, पण अर्धशतक पूर्ण केल्यावर तो सुद्धा बाद झाला. आता समीकरण होतं 4 ओव्हर आणि 54 रन्स. 6 विकेट्स पडले होते आणि लखनौच्या चाहत्यांनी आता आशा सोडायला सुरुवात केली होती. 4 ओव्हर्स आणि 54 रन्स.
मैदान कोणाचं? KKRचं, पण मनात जिद्द कोणाची? मुकुल चौधरीची. 70व्या ओव्हरमध्ये वैभव अरोरा समोर असताना मुकुलने खेळाचा असा काही गिअर बदलला की एका चौकारासह खणखणीत 6 ठोकला. या ओव्हरमध्ये 11 रन्स आले. 18व्या ओव्हरमध्ये कार्तिक त्यागीला तर मुकुलने अजिबात सोडलं नाही. 2 बॅक टू बॅक 6, 13 रन्स. LSGच्या आशा आता पूर्णपणे जिवंत झाल्या होत्या. 19व्या ओव्हरमध्ये समोर आला कॅमेरॉन ग्रीन, पण मुकुलने त्यालाही दाद दिली नाही. 1 6 आणि 1 4 मारून एका ओव्हरमध्ये 16 रन्स कुटले. मित्रांनो, फक्त 3 ओव्हर्समध्ये मुकुलने एकट्याने 40 रन्स काढून सामना फिरवला होता. आणि आता आली ती फायनल ओव्हर. लखनौला विजयासाठी हवे होते 6 चेंडू आणि 14 रन्स. पहिला बॉल, आवेश खानने 1 रन काढून स्ट्राईक मुकुलला दिला. दुसरा बॉल, मुकुलने चेंडू उचलला आणि 6. डोळे मिटून मारलेला हा शॉट थेट प्रेक्षकांमध्ये. आता समीकरण होतं 4 बॉल 7 रन्स. तिसरा बॉल, वैभव अरोराचा अचूक यॉर्कर आणि हा डॉट बॉल. चौथा बॉल, मुकुलने स्कूप मारण्याचा प्रयत्न केला पण चेंडू हुकला. पुन्हा डॉट. आता 2 बॉलमध्ये 7 रन्स. पूर्ण स्टेडियममध्ये आता श्वास रोखणारी शांतता पसरली होती. पाचवा बॉल, वैभवने पुन्हा यॉर्कर टाकला पण मुकुलने तो चेंडू अक्षरशः खोदून काढला आणि 6. सामना टाय झाला. आणि याच बॉलवर मुकुलने आपलं झंझावाती अर्धशतकही पूर्ण केलं. शेवटचा 1 बॉल आणि फक्त 1 रन. अख्खं ईडन गार्डन स्टेडियम उभं राहिलं होतं. वैभवने उसळता बॉल टाकला, मुकुलची बॅट लागली नाही. पण मित्रांनो, दुसऱ्या बाजूने आवेश खान एखादी वीज कडाडावी तसा धावत सुटला. त्याने ती 1 रन पूर्ण केली आणि लखनौने हा गमावलेला सामना शेवटच्या बॉलवर 3 विकेट्स राखून जिंकला. मुकुल चौधरी, 27 बॉल्समध्ये 54 रन्स. ही फक्त खेळी नव्हती, तर त्याने आपल्या संपूर्ण संघाला पराभवाच्या जबड्यातून बाहेर काढलं होतं. हा थरारक सामना बघितल्यावर तुम्हाला काय वाटलं? या मुकुल चौधरीच्या जिद्दीला तुम्ही 10 पैकी किती मार्क्स द्याल? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की कळवा. क्रिकेटच्या मैदानावर घडणाऱ्या अशाच अविश्वसनीय आणि ऐतिहासिक गोष्टी बघण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. पुढचा सामना यापेक्षाही जास्त एक्सप्लोजिव्ह असणार आहे, त्यामुळे नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या त्या प्रत्येक मित्राला पाठवा जो क्रिकेटला फक्त खेळ समजतो. त्याला हा थरार दाखवा. जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.